जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। स्वप्न तुमचं, दागिने आमचे। कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स। सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण। शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित। संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत। 8888 54 65 65 आणि 90 96 94 78 11। नमस्कार, जी न्यूज चॅनल मध्ये मी संपादक गणेश जेवरे सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो। अयोध्येतील झालेल्या श्रीराम मंदिरामधील गैरप्रकाराच्या संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्जतमध्ये हनुमान मंदिरामध्ये आंदोलन करण्यात आलं। या प्रतिकात्मक आंदोलनाचं कव्हरेज आपण जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलं असून पाहूया शिवसेनेचं हे अनोखे आंदोलन। जय श्रीराम, अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत। या प्रकरणी अनेकांवर कारवाई देखील झाली आहे। मात्र या घटनेच्या निषेधार्थ आज कर्जतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचा निषेध करत हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसेचं पठण करून रामाला वाचवा असे आवाहन करण्यात आलं आहे। यामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख बळीराम यादव, व्यापारी आघाडीचे प्रमुख महावीर शेठ बोरा यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी या घटनेचा निषेधही केला। पाहूया हे आंदोलन कशा पद्धतीने झाले। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। आज कर्जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तालुका प्रमुख बळीराम अण्णा यादव यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज कर्जत तालुक्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक तालुका प्रमुख BM अण्णा यादव यांच्या नेतृत्वात सर्व या ठिकाणी हनुमान मंदिर या ठिकाणी जमलेलो आहोत। आज मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या ठिकाणी मोदी यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या वाचवलेलं आहे आणि त्या काळामध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणले होते की मंदिर वही बनाएंगे आणि या मंदिर या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी श्रीराम सुरक्षित नाही। त्यामुळं आम्ही आज कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आज जमलेलो आहोत आणि श्री हनुमानाला या ठिकाणी आम्ही साकडं घालण्यासाठी सर्वांनी रामरक्षा मंत्र आणि हनुमान चालीसा या ठिकाणी पठण केलेले आहे। या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकच साकडं घातलेलं आहे श्री हनुमानाला की या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी राम सुरक्षित राहिलेला नाही, म्हणून श्री हनुमानाला आम्ही साकडं घातलेलं आहे की कशाही परिस्थितीमध्ये श्री रामाची रक्षा कर, या ठिकाणी असं साकडं। आज या ठिकाणी मोदी सरकारच्या काळामध्ये राम सुरक्षित राहिलेला नाही, म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकांनी हनुमानाला साकडं घातलं आहे की या भाजपाच्या तावडीतून या श्रीरामाची सुटका कर, या ठिकाणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। या ठिकाणी रामरक्षा स्त्रोत आणि हनुमान चालीसाचं पठण करून आम्ही या पैशाच्या चोरीचा विरोध केला आहे, त्याची निंदा केली आहे की या सरकारच्या काळामध्ये, भाजपच्या सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत। या गोष्टी व्हायला नाहीत पाहिजे, जेणेकरून जनता ही रामलल्लाच्या दर्शनासाठी मुक्त असली जाईल आणि त्या ठिकाणी दान करेल। पण त्याची जर चोरी झाली तर ते कुठेतरी चुकीचं आहे आणि ते थांबलं पाहिजे, याच्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह
खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 860022 6868, 8208 585202 आणि 9404 120069.